राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विस्मृतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकलक्ष्यं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभुवानी आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञानी दयागण मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण नित्याभान मजची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई टाईना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावाराम तो मीच आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केल्या स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची बंधू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विचार सागर तरंग चौथा परिच्छेद 55 चौथा दिवस आहे आज 55 ला कारण मोठा परिच्छेद आहे या परिच्छेदामध्ये आपण अगोदर शिष्याला झालेली शंका पाहिली त्याला अशी शंका झाली होती की जर ईश्वरांची शरीरे ही जर बंधनामध्ये पडत नाही मायाचे आहेत मायाचे कार्य आहेत असं जर तुम्ही म्हणता आणि असं सांगता की ते मायाचे असल्यामुळं ते बंधनात पडत नाही बांधल्या जात नाही कृष्णाचं उदाहरण दिलं होतं त्याला मग असं जर तुम्ही म्हणता
तर योग्यांचे शरीरही बंधनात न पडलेले उदाहरण अनेक आहेत. मग योग्यांच्या शरीराला मायाचे कार्य म्हणावं लागेल असं तो म्हणाला होता. त्यावेळेस त्याची शंका अशी सांगितली होती की योग्यांचे शरीरे अगोदर बंधनात पडतात, नंतर ते योगिक सामर्थ्याने ते सुटतात. पण ईश्वराचं तसं नाही, ते बंधनातच पडत नाही. मग जो एवढा फरक आहे तो तेवढा फरक एवढा झाला तरी खूप झाला. आणखी त्याच्या या शंकेचं समाधान हे जरी शास्त्रबाहेर किंवा आकार ग्रंथावरून शंकेचं समाधान केलं असेल, आकार ग्रंथावरून शंकेचं समाधान आणि प्रक्रियात्मक ग्रंथातून केलेलं समाधान, हे जे आतापर्यंत चालू लागलं ते आकार ग्रंथातून करून दिलेलं होतं समाधान. पण प्रक्रिया ग्रंथामध्ये म्हणजे शास्त्रानं कसं समाधान केलं जातं, तर उपाधीचा विचार करावा लागतो. याच्यामध्ये देवांच्या शरीराची उपाधी काय आहे आणि जीवांच्या शरीराची उपाधी काय आहे. देवांच्या शरीराची उपाधी ही माया आहे. देवांच्या शरीराची उपाधी माया आहे आणि जीवांच्या शरीराची अविद्या आहे का नाही. म्हणून अविद्यायुक्त असणारा जीव आहे आणि मायाने युक्त असणारा कशाने युक्त, तर उपाधीने युक्त. माया युक्त उपाधीने ईश्वर आहे आणि त्यांची शरीरे आहेत. माया उपाधीने त्यांची शरीरे आहेत आणि अविद्या उपाधीने जीवाची शरीरे आहेत. पण माया ही उपाधी शुद्ध आहे, सात्विक आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी बंधन घडत नाही. कामन बंधन घडत नाही, तर त्याच्या ठिकाणी उपाधी शुद्ध असल्यामुळं त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता आहे. आणि जो सर्वज्ञ असतो तो बंधनात कधीच नसतो. त्यांना सदाच ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान आहे आणि जगताचंही ज्ञान आहे आणि इतर लोक जी जगात केली आहेत त्यांचीही ज्ञान आहे, स्वर्गाचंही ज्ञान आहे, वैकुंठाचंही ज्ञान आहे, कैलासाचंही आणि मोक्षाचंही ज्ञान. म्हणजे त्यांच्या ठिकाणी अज्ञान कशाच आहे, ईश्वराच्या जे शरीरे आहेत त्या शरीरामधल्या ईश्वर चैतन्याला अज्ञान कशाच आहे म्हणून सांगा. कशाच अज्ञानच नाही तिथं. अज्ञान कधी असतं, अविद्या असेल तर. अज्ञान अविद्या असेल तर. पण याची उपाधीच कशी आहे, शुद्ध आहे आणि सात्विक आहे. शुद्ध आणि सात्विक उपाधीनं युक्त असणारी जी माया आहे ती त्याची उपाधी असल्यामुळे त्याला अज्ञान कधीच घडत नाही. आणि भ्रम तर अज्ञान नाही म्हणल्यावर भ्रम कधीच होत नाही. मग जो भ्रमात नाही त्याला भ्रम निवृत्तीची काही गरज आहे का. मग भ्रम नाहीच तर गुरुकडे जाऊन अविद्या निवृत्त करायची, भ्रम निवृत्त करायची त्याला गरज आहे का. मग गुरुकडेही जायची गरज नाही, कारण ते ज्ञान स्वरूपच असतात.
आता पुराणामध्ये गुरुकडे गेलेलेचे दावे आहेत. श्रीकृष्ण परमात्मा हा वचिष्ठ आणि सांदीपानीकडे शिक्षणासाठी विद्या अभ्यासासाठी गेलेलं वर्णन आहे. पण असा विचार करा की ईश्वराचं जे काही राहणीमान आहे, वर्तणूक आहे, ते वर्तणूक वेदाच्या विरुद्ध होऊ नये म्हणून त्यांनी ते तसं कार्य केलेलं आहे. यावर आपण बोललोत मागे की ईश्वराला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सांदीपनीच म्हणले होते की मी किती भाग्यवान आहे, कारण मी तुम्हाला काहीही न शिकविता मी तुमचा गुरु होणार आहे. तुम्हाला काय शिकवायचंय आणि काय कमी आहे तुमच्यामध्ये, पण जगतामध्ये तुम्ही माझ्याकडे आलात आणि मी तुमचा गुरु आहे असा डंका जगामध्ये होणारच आहे. म्हणून मी किती भाग्यवान आहे, मला नावलौकिकाला तुम्ही आणलं. शिष्यानं गुरुला नावलौकिकाला आणावं तसा भगवंत शिष्य झाला आणि गुरुला नावलौकिकाला आणले. म्हणजे शिष्याकडून गुरु प्रकाशित झाला, शिष्याकडून. आता असं कधी होतं का? नाही. पण अघटित घटना ईश्वर करू शकतो. हा ईश्वरच करू शकतो. कुठपर्यंत केल्या? आता जर गुरु श्रेष्ठ असतो शिष्यापेक्षा तर मग सांदीपानीचा मुलगा ज्यावेळेस वारला त्यावेळेस सांदीपानीमध्ये जर सामर्थ्य असलं असतं तर त्यांनी तो मुलगा मेलेला परत जिवंत केला असता. पण तो 12 वर्षाचा मुलगा मेलेला 12 वर्षानंतर कृष्णानं जाऊन आणला. आता हे सामर्थ्य गुरुपेक्षा कमी झालं का जास्त झालं? मग इथं अलौकिक सामर्थ्य भगवंतानं तिथं दाखवलंय. मग त्यांना विद्या अभ्यासाची गरज होती का? त्या मुलाचा परत आणण्याचा हिस्सा असा आहे की ज्यावेळेस विद्यार्जन सगळं संपलं असं घोषित केलं. कशाचं संपलं? शिकलंच नव्हतं तर संपलं बी. मग त्या तिथून त्यांना दुसरे कार्य करायचे होते भगवंताला, म्हणून त्या ठिकाणी विद्यार्जन संपलं, विद्यार्जन संपलं अशी त्या ठिकाणी काय केली? डंका केली. आणि मग तिथून परत निघता वेळस गुरुदक्षिणा म्हणून द्यावं लागतं, है का नाही? आणि जे मागेल ते द्यावी लागते. गुरु जे मागेल ते द्यावं लागतं. मग भगवंत म्हणले, गुरुजी मागा, मी तुमच्यापासून आता आम्ही उत्तीर्ण होऊन जात आहोत. तुमच्या ज्ञानामुळे आम्हाला संसाराचा मार्ग मोकळा झाला आहे, संसार कळाला आहे. मग आम्हाला आज्ञा करा की गुरुदक्षिणा तुम्हाला काय हवी आहे म्हणून. त्यावेळेस ते निस्वार्थ असल्यामुळे ते म्हणले मला काही नको, मी काही घेत नाही. कारण ते ज्ञानी होते. त्यांना वाटलं भगवंताकडून काय घ्यावं, भगवंतच माझ्याकडे आला हेच माझी मोठी गोष्ट आहे. पण ज्यावेळेस सांदीपानी हे भगवंताजवळ होते त्यावेळेस त्यांच्या शेजारी त्यांची पत्नी होती. कोणाची? सांदीपानीची, गुरुमाता. आणि मग गुरुमातेची आज्ञा घेऊन निघायचं. त्यावेळेस जसं गुरुला विचारलं तसं गुरुमातेलाही विचारावं लागतं, मान द्यावा लागतो. म्हणून आईला विचारलं, आई आपल्याला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? त्यावेळेस आईचा स्वभाव आहे, उपाधीचा स्वभाव असतोय. किती म्हणली, माझा 12 वर्ष झालं मुलगा मेलेला आहे, तो आणून दे, मला दुसरा काहीच नको. 12 वर्ष झालं माझा मुलगा मेला आहे, तो आणून दे. आणि तो मुलगा मग त्यांनी
आणून दिला. मग हे सामर्थ्य त्या ठिकाणी कसं दाखविलं त्यांनी, ती कथा खूप लांब आहे, एकदा सांगितली ती वाटते. मग असं भगवंताची जी काही उपाधी आहे माया, त्या उपाधीनं अघटित घटना करता येतात. आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या जीवाला अशा घटना करता येतात. जीवाच्या व्यवहाराच्या विरोधात घटना करता येतात. म्हणून पर्वत उचलला, दावाग्नी प्राशन केला, नाना प्रकारचे त्यांनी त्या ठिकाणी लीला केल्या. लहानपणीच मोठमोठ्या राक्षसांनाही मारलं, तर लहानपणी कोणी मारू शकत नाही, है का नाही. आणि शेवटी भगवंत ज्यावेळेस निजधामाला जाण्याची वेळ आली, त्यावेळेस त्यांच्या अंगठ्याला एका पारध्याचा बाण लागला, अंगठ्याला बाण लागला आणि त्या ठिकाणी ते निजधामाला त्यावेळेस गेले. म्हणजे त्यांचं मरण कशात होतं? मरण कशात आहे? अंगठ्यात आहे. अंगठ्याचं जहद लक्षणा, अजद लक्षणा आणि जहदाजहद लक्षणा म्हणजे यथार्थ अर्थ. त्याची लक्षणा काय होते? अंगठ्याची, अंगठा हे ब्रह्माचं लक्षण आहे. कशाचं? ब्रह्माचं लक्षण आहे. म्हणून अंगठ्याला बाण लागला म्हणून ते ब्रह्मरूप झाले. कारण बरेच असे सांकेतिक चिन्हे आहेत. त्या सांकेतिक चिन्हावरून आपल्याला भाषा कळत असते. जसं एखाद्या शब्दावर शेवटच्या अक्षरावर मात्रा आहे, शेवटच्या अक्षरावर मात्रा आहे आणि तो शब्द म्हणतानी मग त्या ठिकाणी ले, वे, गे असा विचार करावा लागतो. मात्रा दिसला म्हणूनच ना. मग तो मात्रा उच्चार आपल्याला करायला होतो का नाही? मग त्या मात्राच्या ठिकाणी काय आहे? त्या ठिकाणी उच्चार करण्याची तशी सामर्थ्य आहे. त्याच्यामध्ये त्या मात्रेमध्ये सामर्थ्य आहे, तो तसा उच्चार करावा लागतो. मग त्या मात्रामध्ये जशी ताकद आहे तशी लक्षणामध्ये ताकद आहे. लक्षणामध्ये शब्द उच्चारल्याबरोबर त्या ठिकाणी लक्षणा मात्र्यासारखी त्या शब्दामध्ये उभी राहावी आणि त्या लक्षणाने आपणाला यथार्थ अर्थ करून द्यावा. तशी लक्षणा उभीच असते तिथे, पण त्या लक्षणाशी आपला संबंध व्हावा लागतो. आणि ज्ञान असल्याशिवाय लक्षणा होत नसते. मग अंगठा याचं लक्षण काय आहे? अंगठा म्हणजेच ब्रह्म आहे. आणि डोळे म्हणजेच सूर्य आहे. नाक म्हणजेच पृथ्वी आहे. कान म्हणजेच दिशा आहे. असं हे लक्षणा करावी लागते. तसं तर बाकीच्यांचा हे आपल्याला त्यांच्या कार्यावरून किंवा त्यांच्या देवतेवरून अर्थ लक्षात येतो. पण काही काही असे शरीरावरचे भाग आहेत ते त्या अर्थानं शास्त्रामध्ये, पुराणामध्ये ते नमूद केलेले आहे. आता ज्या अक्षरामध्ये र द्वंद्व आले ते अक्षर म्हणजे काय दूर
दोनदा अक्षर त्या ठिकाणी र आलेला आहे. त्या शब्दाचं नाव आहे ना. दुर्योग काहीतरी असं दुर्योग. तर ते त्या ठिकाणी त्या दुर्यो या शब्दाचा अर्थ काय होतो, तर त्या ठिकाणी असं सांगितलंय की त्या ठिकाणी लक्षणा जरी लावली तरी पण त्याचा अर्थ लक्षणाजोगा होत नाही. पण त्या ठिकाणी अशी लक्षणा लावली की त्या अक्षरामध्ये 2 र आले आहेत, म्हणून त्याचं काहीतरी वेगळंच सांगितलं, लक्षात येईना आता. म्हणजे त्या अक्षराचं नाव आल्यावर सांगतात. म्हणजेच नाव एक असतं आणि त्याचा अर्थ निराळाच केलेला असतो. असे सांकेतिक काही काही शब्द आहेत. मग या ठिकाणी जे काही मायारूपी शरीरे आहेत, जेवढे म्हणून देवांची, ती सगळे माया उपाधीने युक्त आहेत आणि त्यांच्यामध्ये सामर्थ्यही असतं. आणि त्या शरीरामध्ये आणि जीवाच्या शरीरामध्ये फरक आहे. असा फरक सांगायचा आहे त्याला. कारण ते म्हणतात आता रामकृष्णांच्या शरीरांचे उपादान कारण साक्षात काय आहे, माया आहे. आणि जीवांच्या शरीरांचे उपादान कारण माया कार्य पंचमहाभूते. माया कार्य पंचमहाभूते आहे. म्हणून जीव शरीराहून रामकृष्णांचे शरीर ही विलक्षण आहेत, म्हणजे वेगळे आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि सर्वात मोठा फरक तोच फरक, हे फरकच सांगायचे आता. मग आपण आता ईश्वराचा, अविद्येचा, उपाधीचा विचार केला की त्याची उपाधी माया आहे. आता जीवाची उपाधी कशी आहे, अविद्या आहे. आणि त्या अविद्येपासून पंचमहाभूताची उत्पत्ती झाली आणि त्या पंचमहाभूतापासून शरीराची उत्पत्ती झाली असं शास्त्र सांगतं. मग जीवांना देहाधिकाची भ्रांती आहे, देहाची. कारण देहाच्या ठिकाणी अहम अध्यास आहे, मम अध्यास आहे. तशी ईश्वराला आहे का? आणि मग अहम अध्यास मम अध्यास निवृत्त करण्यासाठी त्यांना आचार्याच्या, गुरुच्या जवळ जाऊन तो भ्रम निवृत्ती करावी लागते का नाही? तशी ईश्वराला, देवांना करण्याची काही आवश्यकता नाही. म्हणून जीवांना आत्मभ्रांती आहे, देवांना आत्मभ्रांती नाही. मग रामकृष्णाधिकांना ही भ्रांती नाही. असं असताना हाच तर या दोघांमध्ये फरक आहे. आणि यालाच मोठा फरक मानतात. खरा फरक इथं तरी कळण का नाही आता त्याला? मग ज्या पुरुषास देहादिकांच्या ठिकाणी आत्मभ्रांती नाही, ज्या पुरुषाला देहाच्या ठिकाणी आत्मभ्रांती नाही, जशी देवादिकांना त्यांच्या शरीराच्या ठिकाणी आत्मभ्रांती नाही, है की नाही, तसं एखाद्या मनुष्याला त्याच्या शरीराची आत्मभ्रांती, तो म्हणत नाही मी देह आहे म्हणून. मग तो काय म्हणतो, मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, मी देह नाही. म्हणजे तो देहातून निसटलेला असतो, वेगळा झालेला असतो, म्हणजे जीवन मुक्त झालेला असतो. मग जीवनमुक्त पुरुषाच्या ठिकाणी भ्रांती आहे का? अहमाध्यास नाही. मग त्याला परमार्थ करायची गरज आहे का? गुरुकडे जायची गरज आहे का? ईश्वरच अवतार असतो. कारण मनुष्य होता ना तो, सर्वसाधारण मनुष्य, आणि त्यानं
आत्मज्ञान करून ज्ञान प्राप्त झाल्यावर मुक्तता प्राप्त करून घेतली आणि भ्रांती निवृत्त झाली, मग त्याचा देहदास गेला, आत्मभ्रांती गेली, मग तो कोण झाला? है का नाही? देवच झाला का नाही? मग या ठिकाणी म्हणतात जीवांना, ज्या पुरुषास देहादिकांच्या ठिकाणी आत्मभ्रांती नाही त्यांना बोधद्रष्ट्या देव म्हणण्यास हरकत नाही. कारण देव कुणाला म्हणावं लागतं? जो बंधनात नाही, ज्याला बंधन घडत नाही, अशाला काय म्हणायचं? मग संसार हे बंधन त्याला होतं अगोदर, आणि ते बंधनातून तो पार पाडला, मग तो कोण झाला? येरी तरी तुकाराम महाराज काय म्हणले? त्याच्यामुळेच म्हणत असते ना, देवची बरे देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही. खरे कोण? तुम्हीच देव आहेत खरे, आणि इतर सांगलेले. आता यायला खरं म्हणल्यावर मग ते बाकीच्या देवायचं. खरे जीवच देव आहेत, आणि जीवासाठी करून ठेवलेले देव आहेत. दुसरे जे देव आहेत ना, ते जीवासाठी करून ठेवले. गावात मारुतीचं मंदिर आहे, कोणासाठी? जीवासाठी. त्या मंदिरासाठी मंदिर आहे का? मारुतीसाठी मारुती आहे का? मग तो कोणासाठी? जीवासाठी, आपल्यासाठी. हो, हे का नाही? म्हणून जो मनुष्य भ्रमातून पार पडतो तो मनुष्य देवच होतो, आणि खरा तोच देव आहे. कारण त्या ठिकाणीच त्याला जाणीव आहे, जाणता आहे, आणि त्यालाच कळतं, आणि इतरालाही कळून देता येतं. म्हणून संतांना सुद्धा काय म्हणले तर? देवच म्हणले. देव आणि संत हे वेगळे नाहीतच. अनेक प्रमाण पाठवते, पण हे ना आता देव आणि संत. देव ते संत, देव ते संत. निमित्त त्या प्रतिमा, उघड निमित्ताला वेगळ्या प्रतिमा आहेत. नाही तर संत कोण आहेत? देवच आहे. आणि देव कोण आहे? मग ज्ञान देव संतच आहे. ज्ञान कोण? देवच आहे, है का नाही? कोणचे देव मग ते? ज्ञानाचे देव, है का नाही? पण कोण्या देवाचे झालेत ते? अगोदर कोणचे देव होते ते? ज्ञानदेव हे कोणचे देव होते? म्हणजे कोण्या देवानं अवतार घेतलाय ते? विष्णू. ते तर लय लांब गेलं ना. मग अलीकड अवतार पांडुरंग नाव त्या दिवशीच सांगितलं होतं, असंच सांगितलं होतं. पण लक्षात राहिलं पाहिजे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ओघ नाव ज्ञानी ठेवले, त्याच्या ठिकाणी ज्ञान त्यांनी ज्ञानेश्वरी गुरुची भक्ती केली आणि ज्ञान प्राप्त झालं. जगाच्या आगळं वेगळं, म्हणून त्यांच्या त्या उपाधीमुळे त्यांना ज्ञानेश्वर म्हणावं लागते. नाही तर कोण आहेत ते? पांडुरंगच आहेत ना. पांडुरंग कोण आहे? ज्ञानदेव, विष्णूच आहेत. कृष्ण, हा, आहे का नाही? आणि विष्णू त्यांनी देव जैसे झुटलं पाहिजे तिथं. हा, तिथं झुटलं पाहिजे ना, शेवटापर्यंत गेलं पाहिजे ते. हा, तिने देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले. आता ते जसे प्रकाशले ते परब्रह्मीचे ठसे येत, आणि त्यांनीच काय केलंय? ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई हे तीन देवच आहेत. आणि मग ते तीन देव झाले, सोपान, निवृत्ती आणि ज्ञानदेव. हे झाले ब्रह्म, विष्णू, महेश. ब्रह्म सोपान तो झाला भक्त आनंद, आहे का नाही? आणि निवृत्ती महादेवाचा अवतार. त्याचं हे प्रमाण आहे ते काय, सगळं अभंग तेच आहे.
महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मस्वपान तो झाला, भक्त आनंद वर्ताला, आणि ते शेवटी झालं. पण याच महादेव निवृत्तीचा हा सदाशिव, ते बुडच आहे तिथून, ते बुड आहे सदाशिवाचा अवतार. हा आता निवृत्ती हे अगोदरचे कोण आहेत? महादेव. हा म्हणजे त्यांना नाव काय ठेवलंय? सदा शिव. सदा कदा कदा नाही, कवा बाबा नाही, सदा जो शिव आहे तो सदाशिव. शिव म्हणजे काय? ब्रह्मरूप ज्ञानरूप सदाच आहे. हा ते ज्ञानरूप सदाच आहे, अखंड असा निवृत्ती आहे. आणि ज्ञानेश्वर विष्णू सारखा आहे, विष्णूच आहे. आणि सोपान ब्रह्म आहे. म्हणजेच हे तिघ झाले ते. पण मुक्ताबाई आदिशक्ती, हा मुक्ताबाई दासी जणी तिच्या, जी दासी झाली जणी तिला गुरु मानणारी मुक्ताबाईला. का म्हणून जनाबाई का म्हणून मानित होत्या बरं तिला मुक्ताबाई माहितीये का? जनाबाई कुठं राहत होत्या? कोणाकडे राहत होत्या? चैतन्याच्या आश्री. आणि नामदेवरायाच्या घरी कोण राहत होत? जनाबाई. कुठेची जनाबाई? नामदेवाचे. नाही, गाव कोणतं होतं मूळ त्याचं? गंगाखेडची. गंगाखेड आहे का नाही? आणि मग इथून तिथे गेल्याच्या नंतर ती तिथंच राहिली, वापस आलीच नाही, माग लागून गेली होती, एवढे नाही गेली. मग कोणाकडे राहिली होती? नामदेवाकडे. मग नामदेवच गुरु मानला होता का नाही तिने? पण नामदेवाला गुरुची आवश्यकता लागली होती. म्हणून त्यांनी हे जे तिघ बंधू आहेत हे त्यांनी गुरुच्या ठिकाणी मानले ज्ञान झाल्यावर. मग मुक्ताबाई बी त्याच्यातच आली का नाही? म्हणजे मुक्ताबाई बी कोण झाली? नामदेवाची गुरुच झाली ना. ज्ञानदेव गुरु म्हणलं, त्यांची बहीण बी गुरुच. आणि अधिकार होता तसा. मग नामदेवानी त्यांच्या ठिकाणी शिष्यत्व पत्कारलं, तर मग जणी का म्हणून नाही पत्कारणार? अहो एखादा जर महाराज घरी आला आणि आपला बाप पाया पडला तर मुलगा का म्हणून नाही पडणार? मग दासी जणी आहे, दासी आहे. तर म्हणून ती म्हणले त्या अभंगामध्ये, दासी जणी लागे पायी. कारण ती त्यांना गुरुच्या स्थानी मानित होती. म्हणजे हे त्यांचा अलौकिक सगळा कार्यभार झालेला आहे, है की नाही? मग हे कशावर निघालं होतं? पण मला तिथं सोय राहत नाही. अवतार हे त्रिदेव. ते पुन्हा झालं ते. पण विषय इकडं कसा गेला? संत मुक्तच्या ठिकाणी. मुक्त हे कोण असतात? संत देव असतात, देव संत असतात, हे सांगू लागलो. असे हे संत जे असतात हे अधिकारी पुरुष असतात आणि अवतारिक पुरुष असतात. तेही अघटित घटना करू शकतात. जसं माऊलीनी रेडा बोलावला, भिंत चालवली, हे काय कमी आहेत का? म्हणून अनेक असे दाखले आहेत. मग त्याचा उपयोग काय आहे ते स्वतंत्र चिंतन आहे. हे असं का आहे तर त्याचं स्वतंत्र चिंतन आहे. मग असं मानावं लागतं, असं मानावं लागतं. म्हणून जीव एखादा संसारिक मनुष्य जर संतांच्या सानिध्यात राहून, एखाद्या महात्म्याच्या सानिध्यात राहून
जर त्याने वेद अभ्यास केला, शास्त्र अभ्यास केला, तर तोही मुक्त होतो. हो. आणि तो मुक्त झाल्यावर तोही कोण होतो? देवच होतो, है का? म्हणून या ठिकाणी याच्यापेक्षा जास्त काही बोलले नाही, कारण ते शोवर येतं म्हणून. जास्त का बोलले नाहीत त्याच्यावर? सोर. हा, जर समजा आता ग्रंथ करताय तर ग्रंथ सांगायला हे प्रतिपादन करता, तर त्याच्यावरच येतंय ते. मग अहंकार त्या ठिकाणी निर्माण होतंय, है का नाही? आणि ग्रंथकार लिहिताना सुद्धा त्याची काळजी घेतात की जर स्वतःवर त्या ठिकाणी जर येत असेल कोणती, जर एखादी मोठी उपाधी जर लागत असेल तर त्याला घेतात ते. म्हणून त्याने तितकंच फक्त एक शब्द टाकलाय समजण्यापुरता की बोधद्रष्ट्या देव माणसास देव म्हणायला हरकत नाही, माणसाला देव म्हणायला काही हरकत नाही. देव ज्याच्या ठिकाणी भ्रांती ज्ञान नाही त्यांना बोधद्रष्ट्या देव म्हणण्यास हरकत नाही असो म्हणले ते, कारण तिथं असो म्हणले म्हणजे थांबले. असो म्हणजे थांबिला ते ना, ते भाग सांगायचा. ते कामून थांबिला तर त्याचं कारण ते सांगितलं. म्हणून जीवांना देहादिकांचे ठिकाणी आत्मभ्रांती असण्याचे कारण काय आहे? त्याची उपाधी आहे. जीवाच्या ठिकाणी आत्मभ्रांती कामून आहे, हे जीव देहालाच मी कामून म्हणायले तर त्याच्या ठिकाणी उपाधी आहे, हे का नाही? त्याची उपाधी कोणची आहे? अविद्या. ती कशी आहे? मलिन आहे, हे का नाही? मलिन सत्व गुणवती आहे पण मलिन आहे. अविद्या कशी आहे? सत्व गुणवती आहे पण मलिन आहे. यानं मलिन केली ना, जीवानं काय केली? हा, असत कर्म करून, वेद विरुद्ध कर्म करून काय केली? मळून टाकली. नवेच कपडे आणले बायकोनं नवऱ्याला, बर का? आता बायका नवऱ्याचे कपडे आणायला बायका बाजार करायला, म्हणून नवऱ्याला नवे कपडे आणले आहे ते आणि नवऱ्याला घालाय दिले. आता कामून तिनं आणले हे काय सांगायची काय गरज नाही, कारण त्याला त्याच्या हातात काहीच ठुलं नव्हतं. कामून ठुलं नव्हतं ते सांगायची गरज नाही. पण आणले तिनं नवे कपडे त्यानं घातले आणि 4 वाजता त्याने बेंदाळानं भरून टाकले. तसं जीवाला शुद्ध सत्व गुणे अविद्या उपाधी दिली होती की जेणेकरून त्याला आत्मज्ञान व्हावं आणि तो मुक्त व्हावं, दिली होती. पण जीवानं जन्माला आल्याबरोबर मलिन करायला सुरुवात केली, सगळेच कपडे म्हणजे मलिन करून टाकली. असं जीवाचं लक्षण आहे. पण त्याची उपाधी अविद्या आहे. पण ती अविद्या कशी असते? हा, ती अविद्या जीवाची मलिन सत्व गुणवती गुणवती आहे. सत्व गुणानं युक्त अविद्या आहे. आणि रामकृष्णादिकांना देहात्मभ्रांती नसल्यामुळं, राम आणि कृष्णांना देहात्मभ्रांती नसल्यामुळं तिथे कारण काय मानायचे? त्याची उपाधी शुद्ध सत्व गुणवती, शुद्ध सत्व गुणवती. त्याची बी कशी आहे? सत्व गुणवतीच आहे. पण ती सत्व गुणवती कशी? शुद्ध आहे. आणि जीवाची हा अशुद्ध आहे, है का नाही? हा फरक आला का नाही आता इथे? आणि पुन्हा शुद्ध आहे आणि सत्व गुणवती आहे आणि ती माया रूप आहे. ईश्वराची देवांची उपाधी माया आहे. आणि ती माया कशी आहे? शुद्ध आहे, सत्व गुणवती आहे आणि माया आहे ती, आणि शुद्धही आहे. आता त्याच्या ठिकाणी शुद्धता यायली, फक्त संगती कशाची लागायली?
शुद्ध शुद्ध तर नाहीच, पण सत्व गुणवती. ईश्वराच्या ठिकाणी सत्व गुणवती हे लक्षण आहे, आणि जीवाच्या ठिकाणी सत्व गुणवती हे लक्षण आहे. आणि ज्ञानाला कोणचं लक्षण लागत आहे? सत्व गुणवतीच लागत आहे ना. मग ईश्वराच्या ठिकाणी त्याच्यामुळेच ज्ञान आहे ना, त्याच्यामुळेच ज्ञान आहे. आणि मग ईश्वराला ज्ञान का म्हणून आहे तर त्याच्यामुळे. मग जीवाला अज्ञान का म्हणून आहे? सत्व गुणवत त्याच्या ठिकाणी आहे ना. मलिन आहे म्हणजे अशुद्ध आहे, आणि ईश्वराच्या ठिकाणी शुद्धता आहे. मग जी अविद्या एक आहे जीवाच्या ठिकाणी, आणि ईश्वराच्या ठिकाणी माया आहे. पण तीच अविद्या माया होते शुद्ध केल्यावर. शुद्ध केल्यावर अविद्याला शुद्ध केलं की माया होती, किती माया होते. आणि माया झाली की सर्वज्ञता प्राप्त होते. म्हणजे सर्वज्ञान प्राप्त होते. म्हणजे तो कोण होतो? मग देवच होतो. मग देवाचं शरीर कसं असतंय? माया रूप असतंय. म्हणून तर त्याला भूक लागलेली, तहान लागलेली तो सहन करतो. तो पेतच नाही असं नाही, पण सहन करण्याची त्याच्या ठिकाणी सहनशीलता येते. आणि तेवढं महत्व देत नाही देह धर्माला, महत्व देत. देहाच्या धर्माला महत्व देत नाही. म्हणूनच जीवांना अविद्याकृत म्हणजे अविद्यातून भ्रांती निघत नाही झाली. अविद्याकृत भ्रांती झाली जीवाला, अविद्याकृत भ्रांती झाली. आणि देवांना मायाकृत सर्वज्ञता प्राप्त झाली. देवाला म्हणजे फरक सांगायचा या नाही. अविद्याकृत जीवांना भ्रांती झाली, अविद्याकृत भ्रांती ती. आणि मायाकृत सर्वज्ञता जीवाला ईश्वराला प्राप्त झाली है का नाही. आणि मायेनं भ्रांती होत नाही, मायेनं सर्वज्ञता येते. कल्पनेमध्ये भ्रांती राहील, पण सर्वज्ञता कल्पनेत राहील भ्रांती, पण मायेत भ्रांती नाही. तशीच अविद्येमध्ये भ्रांती नाही, पण कल्पनेमध्ये भ्रांती. तुमची कल्पना कशी व्हायली याच्यावर अवलंबून आहे. जसं प्रमाता हा आत्मस्वरूपवानच आहे, पण वृत्तीनं तो काय व्हायला? जीव व्हायला. जर वृत्तीच नसली त्याला तर तो कोण आहे? है का नाही. ती वृत्ती जे कार्य करायली ती कार्य अशुद्ध करायली जीवाची वृत्ती, आणि त्या वृत्तीनंच तो जीव झालाय. आणि जर जीवानं वृत्ती निवृत्त केली तर तो जीव कोण होणार आहे? खटका कुठे बघा ना, त्या वृत्तीमध्ये खटका आहे त्याचा. मुक्त त्याचा खटका त्या वृत्तीत बसविलेला. म्हणून आपली वृत्ती ही काय जाणायली आणि कसं जाणायली याच्यावर अवलंबून आहे. जसं आहे तसं जाणायली का ह्याचा विचार करायला पाहिजे. जसं पदार्थ आहे तसा दिसायला आहे का? जर समजा एखाद्याला लाडू हातावर द्याला खाण्यासाठी, आणि त्यानं म्हणावं करंजी मला नको, देणारा म्हणतो अरे ती करंजी नाही लाडूच आहे. म्हणजे त्याची दृष्टी त्या ठिकाणी प्यादी झाली, कमकुवत झाली, त्याला दिसा नाही. कामून दिसना तर जशी आहे तशी वस्तू दिसण्यासाठी नजर कशी असावी लागते है का? मग तशी वस्तू जाणण्यासाठी ही वृत्ती कशी असावी लागते? शुद्ध वृत्ती असावी लागते. आणि शुद्ध वृत्तीमध्ये ज्ञान होत असत. आणि अंतःकरण शुद्ध असलं तर वृत्ती शुद्ध निघत. आणि अंतःकरण जर मलिन असेल तर वृत्ती कशी निघणार? मग जीव त्या ठिकाणी मुक्त कसा होईल? सत्य ज्ञान कसं होईल?
मग हे जे प्रतीतीला यायलेलं जगत आहे हे जगत मिथ्या आहे असं वेदशास्त्र सांगायला तर जीवाच्या वृत्तीला वेदशास्त्रानं सांगितल्यासारखं जगत मिथ्या का म्हणून वाटाणा ते मलिन वृत्तीनं पाहिलंय ना. जीवाची वृत्ती मलिन निघाली आणि मलिन वृत्तीमध्ये सत्य ज्ञान होत नाही. आणि ईश्वराची वृत्ती कशी आहे? शुद्ध आहे. हा मग त्या शुद्ध वृत्तीनं त्याला जगताचं ज्ञान कसं होत असं? होणारच. हो पण कसं? जीवाला कसं व्हालंय? हा सत्य. आपल्याला फरक चालू आहे आपला. सत्य सत्य जीवाला सत्य आणि ईश्वराला मिथ्या वाटत आहे. मिथ्या वाटते. असा फरक कशामुळे? तर जीवाला उपाधी अविद्याकृत आहे. भ्रम. जीवाला अविद्याकृत भ्रम झालेला आहे आणि ईश्वराला माया माया भ्रम नाहीच. सर्वज्ञता. भ्रम तर नाहीच पण सर्वज्ञता आली. एवढा यांच्यामध्ये फरक आहे. आणखी जीवांना अविद्याकृत आवरणाचा आणि देहात्म भ्रांतीचा नाश आचार्यांच्या जवळ जाऊन त्याचा नाश करायचा आहे. जीवाला देहात्म भ्रांती झाली. मी देह आहे असं वाटायले. आणखी एक काय वाटायले? आवरण आहे. आभासाचे आपण जे पहिले 3 दोष जे सांगितले होते, आवरण, अज्ञान, आवरण आणि विक्षेप, हे जे 3 दोष आहेत हे जीवाच्या ठिकाणी बंधनास कारण आहेत. हे की नाही? मग हे दोष निवृत्त करण्यासाठी शास्त्रानं काय उपाय सांगितले? तर त्या आभासाला परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान आणि शोक नाश. है का नाही? ह्या 3 साधनांनी ते जे 3 दोष आहेत का ते 3 दोष निवृत्त होतात. अज्ञान, आवरण आणि विक्षेप, हे 3 दोष ह्या 3 साधनांना निवृत्त होते. मग परोक्ष, अपरोक्ष आणि शोक नाश या साधनांनी जर ते 3 दोष निवृत्त झाले तर मग त्याची वृत्ती कशी होईल? शुद्ध. ती अवस्था कोणती? मग कारण ह्या बी अवस्थाच आहेत ना आणि तीही अवस्था. पण ती अवस्था दोष वाचू नये. कारण परोक्ष अपरोक्ष, कारण अपरोक्षानं ज्ञान झाले, अपरोक्षानं ब्रह्माचा साक्षात्कार झाला आणि त्याच्यामध्ये सर्व त्याचा दोषाचा नाश झाला. मग त्या ठिकाणी त्याचं उर्वरित आयुष्य आहे, वृत्ती आहे, अंतःकरणी आहे. मग त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला अवस्था कोणती राहील? मुक्त तर राहणारच, पण त्या मुक्त अवस्थेमध्ये त्याला दुःख मिळेल का? मिळणारच नाही. असं थोडंच आहे. मिळणार ना, पण कष्ट वाचून कमी दुःख मिळेल. मुक्ताचा बाप मारणार नाही का? मारणार. मुक्ताची माय मारणार नाही का? मारणार. म्हणजे परमार्थ करून झालेला मुक्ता बर का? मुक्त त्या मुक्ताचे माय बाप मरते, सगळे घरातले मरते, ते एकट्याच उरण, पण त्याला अजिबात दुःख होत नाही. परमार्थामध्ये हा मोठा फरक आहे. शोक नाश केलाय शोकच राहिला नाही ना. आनंद व्याप्ती त्याच्या ठिकाणी है का? ती आनंद व्याप्ती कशाची? त्या आनंद व्याप्तीत विषय कशाचा? स्वस्वरूपाचा, आत्म्याचा विषय त्याच्या, है का नाही? म्हणून त्याला आत्मा आनंद रूप आहे आणि ते आत्म्याचा आनंद त्याच्या ठिकाणी सतत काय होतंय? पाझरतो. म्हणून तो दुःखात जात नाही. मग दुःखात का जात नाही याला कारण काय? आत्म्याचा आनंद मिळाला म्हणून का? अगोदर का तो नव्हता का? आत्मा होता. पण जे संसारामध्ये जे मनाच्या विरोधात कार्य होत होते त्या कार्याचा नाश झाला की दुःख होत होतं. पण मुक्त झाला म्हणजे
नेमकं मुक्त झाल्यावर त्याच्यामधलं दुःख का व्हायना त्याला संसारातलं, तर त्यानं ते संसारातलं कार्य म्हणजे संसाराचा स्वभावच ओळखीला. हे संसार कसा आहे, मिथ्या आहे. म्हणजे हे ज्ञान झालं त्याला. संसार मिथ्या केला, संसार करून या वावो, वावो म्हणजे मिथ्या, संसार मिथ्या करून त्यानं स्वस्वरूपामध्ये बुडी दिली. मग त्याला दुःख कसं होईल. आता आपण मिथ्या काय केलेलं आहे, स्वप्न केलेलं आहे ना आधीच. समजा आता उदाहरणासाठी उदाहरण कशाचं घ्यावं, तर आपल्याकडून जे मिथ्या झालंय त्याच घ्यावं लागेल ना. मग आता स्वप्नामध्ये आपल्याला एक थैली भरून पैसे बँकेतून काढून आणले घरी, थैली भरून. काय रान घ्यायचा असत, नाही काही दुसरं एखाद्याचा वाडा घ्यायचा असत, नाही कोणाला याजानं द्यायचे असते, पण आणले. आणि मग ते आणले आणि चेव आला. आता किती थैली भरून पैसे किती, 5-50 लाख रुपये असतील ना, पण चेव आला. आणि मग ते पैसे गेले का, राहिले का पैसे ते चेव आला की. मग दुःख करीत बसाव का तिथं, का मग ते कळालं ना. म्हणून चेव आलेला मनुष्य दुःख करीत बसतो का, संसारिक असू द्या, दुःख करीत नाही ते. का म्हणतो त्याला स्वप्न मिथ्या हे कळाले. तसं मुक्ताला संसार हे कसा आहे, स्वप्नासारखा मिथ्या आहे. म्हणून त्याला या संसारातलं दुःख काही बी होऊ दे, किती नुकसान होते, त्याला दुःख होत नाही. म्हणून जीवाच्या ठिकाणी जी काय आत्मभ्रांती आहे, देहभ्रांती आहे आणि आवरण जे आहे, आवरणाची त्याला निवृत्ती करणं हे गरजेचं आहे, अनिवार्य आहे. अज्ञान निवृत्ती अनिवार्य आहे, कंपल्सरी. अनिवार्य म्हणजे आता इंग्रजी शब्द लवकर कळायलेत ना. मग अनिवार्य त्याला आवरण एक आहे आणि देहात्म भ्रांती. देह मी म्हणायला येतो, कशामुळे म्हणायला, त्या आवरणामुळे म्हणायला. म्हणून आवरण निवृत्ती करण्यासाठी त्याला गुरुकडे जावं लागेल का नाही. मग देवाच्या किती बऱ्या पाया पाडा येळातून तो तरी काय होईल का, देवाच्या आवरण निवृत्त होईल का. एखाद्या माणसानं बांधून टाकलंय, त्यानं किती राम राम म्हणलं तरी त्याला सोडीन का तो देव, ते माणूस. तसं आपल्या ठिकाणी अनेक जन्माचं आवरण आहे. त्या आवरण निवृत्तीसाठी त्याचं ज्ञानच करून घ्यावं लागेल ना. मग हे ज्ञान कोण देतंय, शास्त्र, गुरु यांच्याकडे जाऊनच आवरण निवृत्ती करावी लागते का नाही. कारण आवरण निवृत्तीचा उपाय काय, अपरोक्ष ज्ञान. मग अपरोक्ष ज्ञान कोणाकडे, आणि मग ते ज्ञान घ्यावं लागेल ना जीवाला. किती आता देवाच्या जवळ संघ, देवाच्या जवळ जेवली ती, संघ जेवली ना, ताटात दोघाचं ताट एक, तरी पण देव कळाला नाही ना. देव म्हणायचे, अरे तू माझ्या संग राहतोस, खातोस, पितोस. पितोस म्हणजे पाणी, पण म्हणले तू माझ्या इतक्या जवळ राहतोस, पण मी तुला ओळखू आलो नाही अजून. ते म्हणायचं, काय देवा तुम्ही बोलतात असं येड्यावानी. देवालाच आता मी तुमच्या संग सतत आहे, तुम्हाला ओळखीत नाही म्हणजे. ते म्हणले, नाही रे, तुम्हाला ओळखीत नाहीस. ते मग कशावरून म्हणलं, जाय गुरुकडे जाय ना, मग ज्ञानेश्वर महाराजाकडे जाय तू. ते म्हणलं, मी तुम्हाला सोडून जात नाही. मग त्यावेळेस याला म्हणले, आता हे बी होणार नाही असं. मला तू ओळखीत नाहीस. ते म्हणले, कस काय ओळखीत नाही, मी तुम्हाला ओळखील्याशिवाय सोडितच नाही. मी तुम्हाला ओळखीतो म्हणजे. ते म्हणले, तू जे ओळखायलास का ते मी नाही. मी जे तुला दिसायलो का तसा मी नाही. ते म्हणलं, तुम्ही कसं विवाहाने मी तुम्हाला ओळखीतो. बरं म्हणले, ठरलं. म्हणले, पण पुन्हा गुरुकडे जाशील नाही ओळखू आलो तर मी.
ते म्हणला हो. मग देवानं काय केलं, ते हमेशा जिकडं जात होता कुंकड त्या बाजूला एका काय कड्याचा वेश धारण केला. कोणी? देवानं काय काड्याचा. आणि त्या काय काड्यानं त्या ठिकाणी 4-5 बकरी दारात त्याच्या, एक बकरू असं का हे केलेलं, खांडूळ केलेली, खाणकाम चालू. देवच त्याची बायको मधामध्ये ते मोठं लोट भोगू नये त्याला जाळ घालीत बसलेली रुक्मिणी नसती. दुसरं तेलच काही होता येते ना, तसं सोंग तिथं त्यानं तयार केलं. आणि मग नामदेवराव तिथून जाऊ लागले. त्यावेळेस ते पुढचा भाग मला तेवढा माहित नाही. मग त्या ठिकाणी ते म्हणले, ते कापू लागले, ते बोकुड कापू लागले. त्यावेळेस नामदेव म्हणले, ओ माणसा कामून कापायला, तो देवासारखा प्राणी, त्याला कशाला कापायला. मग त्याचं लेकरू होतं तिथं, तेच घेतलं कापलं, तेच कापलं आणि त्याच्या देखत भुगण्यात टाकलं शिजविण्यासाठी. ते त्यानं बघितलं. ते म्हणलं, काय देवाच्या घरी काय बाबा हे असं देव कामून अशा बुद्ध्या देत असं याला, अशा माणसाला देव कामून तशी बुद्धी देत असं. कोणाला? देवालाच म्हणायला आहे तसं. तरी देव म्हणायले, ओळख आम्हाला कोण आहेत तर आम्ही. तो आम्हाला ओळख ना, आम्ही असंच करतो, आम्ही असंच करतो ओळखण्यासाठी, असंच करतो. हा ओळख आम्हाला. काय धडधड दिसायला लागलात ना तुम्ही, कोण्या जातीचे, कसं काय कड्यावाने बोलायला. बोलणं बदललं, तिथं सगळं बदललं. आणि मग दुसऱ्या दिवशी तो फिरून पुन्हा मग आले संध्याकाळी एका जागेवर जेवायला मधात. मग काय मग ओळखीलं का नाही मला? ते म्हणलं, नाही ओळखायला, कुठं आलंच नाहीस तू, भेटलाच नाहीस तर काय ओळखायचे तुला. ते म्हणला, तू काय कड्याला भेटलास का, बोललास का आज काय कड्याला? ते म्हणलं, हो सकाळी गेलतो. ते पण त्याचे ते लेकरू कापलं, ते ना बघणार, ते सगळं बघितलं. मग देवानं सांगितलं सगळ्या त्याला झालेल्या घटना. देवानं सांगितल्यावर मग त्याला पटकन लक्षात यावं ना, यायला कसं माहित आहे म्हणून. तर हो म्हणला, तसं माया देखत तसं केलं मी, जे तुम्ही सांगायलात ना तसंच तिथं मी बघितलंय. पण ते म्हणलं, तुम्हाला कसं काय माहित आहे तिथलं? शेवटी देवच म्हणले, मला कसं काय माहित आहे तिथलं? हो म्हणले, तुम्हाला कसं काय सांगा बरं. म्हणले, मीच होतो ते, तो मला ओळखीलच का? ते मला नाही ओळखीलं, म्हणूनच तुम्ही त्याला सगळं सांगायला. अशा अनेक घटना आहेत. म्हणून ते म्हणले, आता मग जाय तू संताकडे, माऊलीकडे जाय मग तू आता. म्हणून गेलता ते. तसं हे तितकी परीक्षा घेऊन गेला होता, ते का उभंच गेलता का? म्हणून आचार्याला, गुरुला शरण गेल्याशिवाय आवरण निवृत्त होती का? देव जरी संग असला तरी देवाला हे सांगा येत नाही ना. देवाला जरी सांगायचं असलं तरी देवाला गुरु व्हावा लागतंय. देवाला गुरु व्हावा लागतंय. आता श्रीकृष्ण परमात्मा जरी देव असला तरी श्रीकृष्णानं अर्जुनाला ज्यावेळेस सांगायचे त्यावेळेस ते गुरु झाला, तेव्हा त्याला सांगता आलं ते. म्हणून जीवाला देहात्म भ्रांती असते आणि आवरण असतंय, म्हणून त्याला आचार्याच्या सानिध्यात राहून आवरण निवृत्ती करून घ्यावी लागते. हे आवश्यक आहे त्याला ते. आणि रामकृष्ण दिकांना त्याची काही गरज आहे का? कारण भ्रांतीच नाही. म्हणून आचार्याद्वारा उपदेशजन्य ज्ञानाची आवश्यकता नाही. जरी रामकृष्णाधिक ब्रह्मज्ञान प्राप्ती करता वशिष्ठाकडे, सांदीपानीकडे
गेल्याचे पुराणात नमूद केलं. लिहिलेले आहे, सांगितले आहे. तथापि वेदाज्ञेची मर्यादा उल्लंघन, वेद आज्ञेची कोणकडे गेलं मर्यादाचं रक्षण करण्याकरता व लोकसंग्रहाकरता ते गुरुकडे गेले. त्यांना ब्रह्मज्ञान नसून ते प्राप्त करून घेण्याकरता म्हणून गेले नव्हते. ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गेले नव्हते. हे त्यांच्या अवतार चरित्रावरून सिद्ध होते. श्री गुरूंनी केलेल्या उपदेशापासून जीवांना जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती उत्पन्न होते ती रामकृष्णादिकांना स्वाभाविकच आहे. जीवाला मी ब्रह्मरूप आहे अशी वृत्ती निर्माण होते, है का नाही? आणि रामकृष्ण स्वाभाविकच आहे. जीवांना अहम ब्रह्म या वृत्तीने प्रथम क्षणी आनंद उत्पन्न होतो. ती वृत्ती प्राप्त झाल्याबरोबर जीवाला आणि त्यांना आनंदाची काय आवश्यक त्यांचं सामान्य झालेलं असते, है का नाही? आणि जीवालाही तो आनंद कवर आहे त्या वृत्तीचं सामान्य होत कवर ब्रह्मकारवर मी अहम ब्रह्मास्मी ही जी वृत्ती आहे हे काही कालापर्यंत झालं त्या ठिकाणी आनंद होईल, पण कवर बी त्या वृत्तीचा आनंद कसा राहील? ती वृत्ती पुन्हा सामान्य होती म्हणजे त्या वृत्तीचा काही पुन्हा उपयोग होत नाही. अहम ब्रह्मास्मी झालेल्या वृत्तीचा म्हणजे तिचा उपयोगी होत नाही काय, म्हणजे ती सामान्य होती ना. नव कापड कवर आहे एकदा धुवूस तर धुतलं की झालं, त्याला नव म्हणा येते का? तसं अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मरूप आहे असं आचार्याच्या अपरोक्ष ज्ञान केल्याबरोबर आपल्याला त्या ठिकाणी आनंद उत्पन्न होतो. मग तो आनंद रोजच आपल्याला जर समजा श्रवणामध्ये अहम ब्रह्मास्मी या शब्दाचा जर डोस मिळत असेल तर पुन्हा 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 कसा त्याचा आनंद उत्पन्न होईल? ते सामान्य होत असत. आता खूप उदाहरणं द्यायसारखे याला, पण आता वेळ झालाय. काही कालाने तोही आनंद स्वरूपी विराम पावतो. त्यावेळी त्या स्थिती सहज स्थिती असे म्हणतात. मग त्या जीवास अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचा उपयोग नसतो. त्याप्रमाणे रामकृष्णादिकांना अहम ब्रह्म अशा स्वाभाविक असणाऱ्या मायावृत्तीचाही उपयोग काही नसतो. मायावृत्तीचा सुद्धा पुन्हा उपयोग नाही राहत. असं या ठिकाणी दोघांचं फरक सांगितलं आहे. आता यावरून तरी त्या पुराणिकाला म्हणले बाबा हे सत्य ज्ञान आहे, हे वेदामधलं ज्ञान आहे. इतक्यावर तुला समाधान झालं असलं तर राम राम घाला आणि जा बरं. आमचं राहिलेलं पुन्हा पुढी व्हायच नाही. मग असं करून तो तिथून निघून जातो. तेवढं ऐकून वेळ झाला, उद्या घेऊ आता. कुंडली कवर दे हरी विठ्ठल.